PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत भोसरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात रहिवासी आणि रहदारी असणारे क्षेत्र असल्याने पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग बाळासाहेब कोपणर यांनी वारंवार होणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या घटनांना आळा घालून मोटरसायकल चोरीबाबतचे गुन्हे उघडकीस करण्याबाबत शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसरी पोलीस ठाणे यांना सूचना दिल्या होत्या। शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसरी पोलीस ठाणे यांनी भोसरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे आणि अंमलदारांना मार्गदर्शन करून त्यांना सूचना दिल्या। तपास पथक अधिकारी अंमलदार यांनी मोटरसायकल चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणांना भेटी देऊन परिसरातील सीसीटीव्हीद्वारे बारकाईने तपास केला। सातत्याने विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासत तसेच सदर ठिकाणी सापळे लावून आणि मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांबाबत माहिती प्राप्त केली। दिनांक 26/1/2024 रोजी श्री शिवाजी गवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोसरी पोलीस ठाणे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे आणि त्यांच्या टीमने मोटरसायकल चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून सापळा लावून आरोपी नामे मोहम्मद राशिद शाहिद शेख, वय 20 वर्ष, धंदा वॉशिंग सेंटर, कामास, राहणार दिनेश पाटील यांचे वॉशिंग सेंटर DY पाटील कॉलेजच्या बाजूला वल्लभनगर पिंपरी पुणे यास PMT चौक भोसरी पुणे ताब्यात घेतले। सदर आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने भोसरी आणि पिंपरी शिरूर येथून चोरी केलेल्या 7 मोटरसायकल काढून दिलेल्या असून त्या गुन्ह्याच्या तपासकामी जप्त करण्यात आलेल्या आहेत। भोसरी पोलीस ठाण्याकडील तपास पथक अधिकारी आणि अंमलदार यांनी अतिशय शिताफीने आणि कौशल्यपूर्ण तपास करून अटक आरोपी नामे मोहम्मद राशिद शाहिद शेख, वय 20 वर्ष, धंदा वॉशिंग सेंटर, कामास, राहणार दिनेश पाटील यांचे वॉशिंग सेंटर, DY पाटील कॉलेजच्या बाजूला वल्लभनगर पिंपरी पुणे याच्याकडून एकूण 7 चोरीच्या मोटरसायकल हस्तगत करून मोटरसायकल चोरीचे एकूण 6 गुन्हे उघडकीस आणून रुपये 2,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड श्री विनय कुमार चौबे, माननीय सह पोलीस आयुक्त श्री संजय शिंदे, माननीय अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्रीमती स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग श्री बाळासाहेब कोपणर यांच्या सूचना आणि प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवाजी गवारे, पोलीस उपनिरीक्षक श्री बालाजी जोनापल्ले, पोलीस उपनिरीक्षक श्री मुकेश मोहारे, सह पोलीस फौजदार बोयने, सह पोलीस फौजदार चव्हाण, पोलीस हवालदार हेमंत खरात, DB केंद्रे रमेश भोसले, महिला पोलीस हवालदार मुळे, पोलीस नाईक नवनाथ पोटे, प्रकाश भोजने, तुषार वराडे, स्वामी नरवडे, सागर जाधव, प्रभाकर खाडे, महादेव गारोळे, पोलीस शिपाई साळवे यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।